मंडळी, जय जवान जय किसान. आपण बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा किंवा शेतकऱ्यांचा खरा नाद काय असतो हे बघण्यासाठी आज आपण तासगाव या ठिकाणी आलोय. आणि आपल्या बरोबर हिंद केसरी ड्रायव्हर आहेत, तात्या ड्रायव्हर तासगाव. तसं बघायला गेलं तर मी कुठल्या वैयक्तिक समाजाचा उल्लेख करत नाही, परंतु रामोशी समाज म्हटलं तर एक कणखर म्हणून मानलं जातं आणि बैलगाडी क्षेत्रात फार मोठी छाप आहे. बैलगाडीच्या सुट्टीपासून ते गाड्या हाणण्यापासून ते बैलगाडी मालकापर्यंत अनेक लोक या समाजामध्ये घडलेले आहेत. आणि आपण महाराजांच्या इतिहासात सुद्धा अनेक फार मोठं मोलाचं काम आहे. तर आपल्या बरोबर तात्या ड्रायव्हर तासगावकर आहेत. त्यांचा बैल आहे हिरा, ज्या बैलाला मित्रांनो की ड्रायव्हर नसला तरी गाडी पळते, बिना ड्रायव्हरची सुद्धा गाडी पळते. अशा बैलाचा किंवा अशा दावणीचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. आणि निमित्त काय आहे मित्रांनो, तर त्यांच्या मुलीचं उद्या लग्न आहे. तर ती मिरवणूक आज बैलगाडीतून गावात काढली जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने घोड्यावरून मिरवणूक, तशी आज मुलीची मिरवणूक बैलगाडीतून संपूर्ण गावामध्ये काढली जाणार आहे. तर आपण तो सुद्धा व्हिडिओ शूटिंग करणार आहे. आणि आपण बरेच लोक आहेत या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातली, त्यांच्याकडून त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, तुम्हाला मगाशीच सांगितलं की तात्या ड्रायव्हर तासगावकर अनेक मैदान, तसेच अनेक हिंद केसरी मैदानाचं स्वतः मानकरी, त्यांच्या दावणीला अनेक वर्षाचा बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम आपण मुलीच्या काय तुमच्या डोक्यात आलं की बाबा मुली इथून सुरुवात करू, आता उद्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी बी शुभेच्छा तुम्हाला. आणि बैलगाडी शर्यतीतून बैलगाडीतूनच का मिरवणूक काढायची? माझी एक हाऊस म्हणजे बैलगाडीतनं मुलगी काढायची. हा, मिरवणूक काढायची. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून त्या क्षेत्रात असल्यामुळं जुनं काय सांगचाल की कुठून सुरुवात झाली, कधीपासून तुम्ही ड्रायव्हर झाला? मी आता 30-35 वर्ष होऊन गेली गाडी आणतोय. हा, कुठल्या कुठल्या गाड्या हाणल्या जुन्या काळात? जुन्या काळात लय गाड्या आणल्या मी. हा, आठवणीतल्या शाहीरची गाडी आणली, रणवीरची आणली, परत अशा बऱ्याच गाड्या आणल्या. आता तुमचा हिरा पळत होता. हिरा आम्ही ऐकलं की बाबा बऱ्याच वेळा बैल असा बिना ड्रायव्हरचा पळतो. बिगर ड्रायव्हर पळतो. अजून बी पळतो. एकटा दोन्ही बैल घेऊन? दोन्ही बैल घेऊन. दुसऱ्या बैलाला बी घेऊन जाणार? दुसऱ्याला घेऊन जातो. अगदी 1 नंबर तासानं न्यायचा आणि 7 नंबर तासानं सोडायचा. हा, काय अडचण नाही. त्याच तासानं सरळ येणार. बैलाचा काय इतिहास सांगताल की बैलाचं कुठं फायनल काय किंवा बिनजोड? फायनल झाल्यात, पण ती पहिल्या मालकापाशी, आपल्यापाशी आल्यानंतर बंदी आली. हा, नंतर आपण वासर शिकवायला ठेवला. वासर कमीत कमी 700-800 वासर आपण शिकवलेत. जेवढी शिकवलेत तेवढी टॉपला झाली. बैलाचा म्हणजे कसलंच बाहेर जाणाऱ्याला बी जाऊन देत नाही. जात असताना बैल बाहेर जायला लागला ना, त्याला बी जाऊन देत नाही कसलाच. त्याच्याबरोबर हा कुठला बैल आहे किंवा काय? तो पक्ष्या. हा, तो इथं पळतो का मुंबईलाच? नाही, इथं पळतो. आपला बैल तो आतरवाल्यापासून घेतलाय. आणि हा कुठनं घेतला होता? हा ह्याच्यातनं घेतला होता, शाळागाव शामगाव मधनं घेतला होता बैल आपण. बरोबर. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा आपलं प्रथम? राजेंद्र निवृत्ती शिरतोड. आता कधीपासून बैलगाडी शर्यतीचा नाद आहे किंवा काय, हे काय सांगताल? आता तुमच्या 3 पिढीचा नाद आहे? 3 पिढीचा नाद आहे. 3 पिढीत आजोबा गाडी पळवायचं, नंतर पुन्हा हे भाव पळवतो, वडील पळवायचे, बैल कायम धावून 3-4 पिढ्या. आता मिरवणूक काढायची. तुमची पुतणी का कोण? मिरवणूक कसं सुचलं की बाबा ही मिरवणूक? बैलगाडीचा हा आपला पहिल्यापासून शेती व्यवसाय असल्यामुळे आपल्याला हे सुचलं की आपली मुलगी बैलगाडीतनच पाया पडून देवाला यावी. एक आगळं वेगळं काहीतरी वेगळं असावं म्हणून. शेतकऱ्याचाच नाद आहे खरं. शेतकऱ्याचं. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा? मी रेडिओ मित्र कमलाकर शिरतोडे, मुक्काम पोस्ट तासगाव. अनेक वेळा आपलं कॉन्टॅक्ट होतच असतंय. काय सांगताल तुमच्या बैलगाडी शर्यतीच्या नादाबद्दल किंवा आज आपण या ठिकाणी आलोय याच्याबद्दल? आम्हाला 3 पिढ्यापासून नाद आहे. आता माझं वय 30 आहे. भरपूर दिवसापासून नाद आहे आम्हाला. आमच्याकडे 2 बैल आहे, ती खिरा बैल आहे, पक्षा बैल आहे. बिना ड्रायव्हरची शर्यत होती या बैलाबद्दल. आणि आता आमच्या बहिणीचं लग्न आहे, तर अशी जुनी परंपरा असल्यामुळं
जरा एक मिरवणूक काढणार आहे बैलगाडीतून, हलगी, घोडा आहे. आपली जुनी परंपरा पण जरा कशी इथून पुढे चालू होईल, सर्वांना बरं वाटेल जरा. बैल जपली पाहिजेत, आवताची म्हणा अशी आवतानं बैलानं शेती केली पाहिजे. हो. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा पहिलं. मदन मोहन कांबळे, मुळीपाडी. काय आता तुम्ही आलाय आज या ठिकाणी मुलाखत आहे किंवा लग्नाचा बी कार्यक्रम आहे. आता समोर बैल बघतोय आपण, काय सांगताल त्याच्याविषयी? काय हिरण हिंद केसरी बैल घडवला शाहीर. आणि एवढीच अपेक्षा आहे की बैल आमचा जरी बाहेर गेला की म्हाताऱ्या बैलाची अपेक्षा लागते की मला कधी बैल सरळ करून घ्यायचा ह्याच्याकडून. म्हणजे लोक येते म्हणजे आम्ही स्वतः हिंद केसरी शाहीर बाहेर गेल्याला आम्ही जरवाडीत बैल ह्यो म्हातारा बैल घालून सरळ केला स्वतः. होय. हो. बैलांनी भरपूर नाव केलं. भरपूर नाव केलं. मित्रांनो, बोलण्यासारखं जाणून घेण्यासारखं माणसांकडे भरपूर आहे, परंतु बोलता येत नाही का, तर कॅमेऱ्याच्या पुढे दबाव येतोय. साधी बोळी माणसं आहेत, परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे बरेच वर्षापासून. मी कॅमेऱ्याच्या मागे जेव्हा बोलत होतो तात्या ड्रायव्हरांबरोबर, तर बऱ्याच काही गोष्टी सांगून गेले, परंतु कॅमेऱ्याच्या पुढे बोलताना थोडासा दबाव येतोय. पण खरोखर एक जबरदस्त धावण, आणि उद्या मुलीचं लग्न आहे, मुलीच्या बैलगाडी क्षेत्रातलं बरंच कमावलेलं आहे, आणि उद्या मुलीचं सुद्धा लग्न आहे. तर त्या मुलीच्या लग्नासाठी आजची मिरवणूक आहे, मिरवणूक सुद्धा आपण दाखवणार आहे. आणि हिऱ्या बैलाबद्दल किंवा त्यांच्या दावणीबद्दल त्यांना सांगितलं. खरोखर एक महाराष्ट्रातील सर्वसामान्य बैलगाडी मालक अतिशय जीव लावून बैल जपत असतात, त्याचं एक उदाहरण आहे. आपण आता मिरवणुकीचा व्हिडिओ सुद्धा पुढे टाकणार आहे.